आज काय रेसिपी, तर आजची रेसिपी आहे हदग्याच्या फुलाची भाजी. खरं तर आपण चौधारीची भाजीची पण रेसिपी टाकली आहे परवा दिवशी, आणि आज आपण हदग्याच्या फुलाची भाजीची रेसिपी बघणार आहोत. मला वाटतं बऱ्याचशा जणाला माहीत असेल, खूपच भारी लागते ही भाजी. तर हदग्याची फुलं आणलेले आहेत, खराब जे त्याला एक एक कळी जी एखादी खराब आहे ती काढून टाकायची, आणि मधली ही जी दांडी आहे ती पण टाकायची, कारण की थोडासा कडसरपणा येऊ शकतो भाजीला, ती कडवट लागते. पाठीमागचं देठ पण थोडंसं काढून टाकायचं. आता मस्त स्वच्छ असं सगळे हे पानं चांगले चांगले आपल्याला काढून घ्यायचे तर निसून, कारण की मधल्या काडीमुळं खरं तर कडू जर लागली तर मग खाऊ वाटणार नाही ना, त्याच्यासाठी घ्यायचं. कारण की बाजारमधून आणली असं जर डायरेक्ट झाडाचे आणले तर मग फुलं कसे छान असतात सगळे एकदम ताजे ताजे, पण बाजारची कसं आधी तोडलेलं असतं नंतर विकायला बसते, त्याच्यामुळे एखादं पाकळी त्याची खराब आलेली असती. म्हणून सगळं निसून घेतली बघा, सगळे एक 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 पाकळी केली. तुम्हाला जर कट करून घ्यायची असली तरी चालतं, पण मी नाही कट केली, कारण की लगेच त्याचं पाणी होतं, म्हणजे लगेच मऊ पडते ती भाजी, जास्त टाईम लागत नाही तिला शिजायला. आणि आता मस्त स्वच्छ पाण्याने आपण ह्याला धुवून घेऊतो, म्हणजे थोडीफार माती काही जर असली तर सगळं निघून जातं. तर आता धुवून घेतलं. आता काय करायचं, कढई ठेवली बघा गरम करायला, याच्यामध्ये टाकायचं तेल. खरं तर झटपट होणारे आहे, आणि मला वाटतं 90% लोकांना तरी माहीत असेल की ही किती भाजी समजा भारी लागती, कारण की पूर्वीपासूनच ही भाजी बनवतात हदग्याच्या फुलाची. शेंगाची तर होती, पण फुलाची पण भाजी होती. तेल टाकलं, मोहरी छान तडतडून दिली आपण, 1 चमचा मोहरी टाकून, नंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. तर चम्मच थोडा मोठा आहे माझा त्याच्यामुळं. आणि लसूण आपण कुटून घेतला आहे तो टाकून घेतला. आता याला थोडंसं लाल होऊन द्यायचं, आणि जिरे मोहरी तर आपली छान अशी चांगली फुटलेलीच आहे मोहरी. तर आता बघा लसूण पण आपला लाल झाला आहे. लगेच याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. मस्त अशी कांद्याने आणखी जास्त चव वाढली जाते त्याची, म्हणून कांदा थोडासा परतून घेऊ तर टाकल्यानंतर. आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपण मुगाची डाळ भिजून घेतली छोट्या वाटीमध्ये, ती मुगाची डाळ टाकून घ्यायची. मुगाची डाळ जर नसली टाकायची तर तुरीची टाकली तरी चालती, पण डाळ कोणती असो टाका, त्याने खरंच खूप भारी लागते भाजी, मस्त दिसती पण आणि खायला पण जास्त चव लागते. त्याच्यामुळं कोणती तरी एक डाळ नक्कीच टाका ही भाजी बनवताना फुलाची. आता याच्यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर टाकून घेतली, आणि याला छान असं मिक्स करून घेऊ. आता कसं आहे, थोडंसं वाफळून द्यायचं आहे, कारण की आपली डाळ शिजली गेली पाहिजे ना, म्हणून. आणि याच्यामध्ये आता हे पानं टाकून द्यायचे, फुलं टाकून घ्यायचे, पानं चालं मला, हे हदग्याची फुलं टाकून घ्यायची, आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. तर हे दिसताना भरपूर मोठं दिसतं कढईमध्ये टाकल्यानंतर, पण नंतर बराबर छोटं होतं, कारण की लवकर याचं पाणी झाल्यासारखं होतं, आणि मग कढईमध्ये पुन्हा बराबर बसती. टाकताना फुल कढई भरली. तर याला चांगलं मिक्स करून घेऊ. तर मस्त अशी बघ आता किती कमी झाली ना. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यावर याला छान आता मिक्स करून घेऊ, आणि थोडीशी शिजवून घ्यायची, कारण की मुगाची डाळ आपण भिजू टाकलेली होती, त्याच्यामुळं काय होतं, मुगाची डाळ वाफळायला पण थोड्यासा टायमामध्ये वाफळती. कच्ची जर टाकली तर मग तुम्हाला पाणी टाकून शिजवावं लागेल, आणि पाणी टाकल्यानंतर जास्तच शिजली जाईल ते फूल, त्याच्यामुळं आपल्याला मुगाची डाळ भिजूच टाकायची कधी पण. तर आता ह्याला थोडंसं आपण झाकून ठेवणार आहोत, पण त्याच्या आधी कोथिंबीर टाकून घेतली भरपूर अशी. कोथिंबीर टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं, कारण की कोथिंबीर कसं प्रत्येक भाजीला कोथिंबीर खरं टाकली का भाजीची चव आणखी वाढतेच. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर होती बघा आणलेली बाजारून. आता याला थोडंसं आपण 5च मिनटं झाकून ठेवतं. ते बोलताना काय होतं, 5-10 मिनटं सहज येतं, पण 5 मिनटं झाकून ठेवायचं कमी गॅसवरती, आणि मग बघा पूर्ण अशी वाफळली जाते. पान पण त्याचं छान, आपलं फूल पण मस्त सगळे वाफळले जातात, आणि आपली डाळ पण वाफळली जाते. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेतला आहे, 2 चमचे, आणि कुट्टा टाकून पण छान याला मिक्स करून घ्यायचं. आणि आपले साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात, तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा, कारण की मी जास्त तामझाम काही नसते, होईल तेवढं आपलं साधं गावरान गावाकडच्या पद्धतीत, नवीन जरी असलं तरी पण असं समजावा अशा पद्धतीत रेसिपी सांगत असते.
तर आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मस्त अशी आपली हादग्याच्या फुलाची भाजी तयार आहे. चपाती, भाकर कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. धन्यवाद.